नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत ANM फर्स्ट इयरचा पेपर शेवटचा म्हणजेच फोर्थ पेपर. तर याच्यात सब्जेक्टचं नाव काय? बाल आरोग्य परिचर्या. यालाच आपण CHN म्हणजे चाइल्ड हेल्थ नर्सिंग असे पण म्हणतो. तर चला बघूया आपण. पहिले 5 MCQ विचारले जातात. तर हे बघून घ्या MCQ, कारण मी MCQ सांगण्यासाठी आलेली नाही. आपल्याला सर्वप्रथम काय बघायचं आहे? टिपा लिहा. तर मग हे तुम्ही लिहून घ्या किंवा नोट्स काढून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर इथं जोड्या लावा. कृमी विचारले गेलेले. कृमी आपल्याला प्रायमरीमध्ये पण विचारलं जातं. त्यानंतर जन्मजात कावीळ, कृमीचा प्रादुर्भाव आणि सुतीकृमी, गालगंड विचारलेलं आहे. हे पण प्रायमरीमध्ये विचारलं जातं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. प्रायमरीमधलं आणि आपल्या हेल्थ प्रमोशनमधला पण विचारलं जातं याच्यामध्ये. आता चुकी बरोबर बघून घ्या एकदा. स्क्रीनशॉट मारून घ्या वाटल्यास, नंतर लिहून घ्या डायरेक्ट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं टिपा आणि 15-15 मार्काचे क्वेश्चन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर. कारण MCQ वगैरे होत राहील, पण टिपा तुम्ही वाचलेलं तरी पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, पहिलं येतं लहान मुलांमधील होणारे अपघात प्रतिबंधन. आता अपघात हा क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो. याच्यावरती एक चॅप्टरच आहे, तो व्हिडिओ मी अपलोड करेल लवकरच. तर लहान मुलांमध्ये कोणकोणते अपघात होऊ शकते? जळणे, पोळणे, पाण्यात बुडणे, या अशा अपघात आहे. त्याचे प्रतिबंधन लिहायचे, त्याचे काय काय तोटे होणार आहे किंवा कशी कॉम्प्लिकेशन होऊ शकते, त्यासाठी टाळण्यासाठी आपण काय प्रतिबंधन करू शकतो हे याच्यामध्ये लिहायचे. तर याच्यावरती मी व्हिडिओ येत्या 2-3 दिवसात पाठवते. तरी पण तुम्ही कमेंट करून एकदा मला रिमाइंडर म्हणून कमेंट करा. तर समजलं? आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत आहे त्यांनी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. लाईक करायला आपलं काही होत नाही. त्यामुळे लाईक करू शकता तुम्ही. ते तेवढंच प्रोत्साहन भेटतं आपल्याला. त्यानंतर कांगारू पद्धत. कांगारू पद्धत ही कशी असते, काय असते, याबद्दल पण आपण चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करू. तर कांगारू पद्धत म्हणजेच काय असते? ब्रेस्ट फिडिंग. तुम्हाला बेस्ट फ्रेंड नाही. कांगारू पद्धत काय असते? कुपोषित बाळ असतं. जे जे जन्माला आलेलं बाळ, त्याचं वजन किती असतं? 2.5 पेक्षा कमी. 2.5 नॉर्मल असतं, 2.5-3.5. परंतु त्यापेक्षा कमी असेल 1.5 किलो वगैरे, तर त्या बाळाला इन्फेक्शन होण्याची किंवा त्याला कोणताही आजार होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपल्याला तो आजार होऊ नये म्हणून त्याला जे टेम्परेचर हवं असतं, त्याला जे प्रोटेक्शन हवं असतं किंवा त्याला त्याच्या मनाला मानसिक आधार हवा असतो. तर तो कशामुळे मिळतो? आपल्या स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला, आईचा किंवा वडिलांचा त्या बाळाशी. त्याला म्हणतो आपण कांगारू पद्धत. तर ही पद्धत एकदम व्यवस्थित नोट्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम मी करेल. त्यामुळे नंतर फुटबॉल पद्धत. तर ही स्तनपानाची फुटबॉल पद्धत आहे. जेव्हा ट्विन्स प्रेग्नेन्सी किंवा ट्विन्स बेबी होतात आपल्याला, तेव्हा ही पद्धत वापरली जाते. पुरकार. पुरकारवरती मी 15 मार्काचा क्वेश्चन पडतो कधी-कधी. आता इथे 5 मार्काचं विचारलेलं आहे. परंतु पुरकार हे IMP आहे. तुम्ही जेव्हा नोट्स काढसान IMPमध्ये, तो पुरकार घ्यायचा म्हणजे घ्यायचा. नंतर बेबी फ्रेंडली हॉस्पिटल. जे 5 वर्षाखालील बालकांसाठी हॉस्पिटल असतात, त्याला आपण बेबी फ्रेंडली हॉस्पिटल असे म्हणतो. त्याच्यामध्ये आपलं इंट्रोडक्शन लिहायचं, डेफिनेशन लिहायची, त्याचे कसे असायला पाहिजे ते बेबी फ्रेंडली हॉस्पिटल, त्याची गुणवैशिष्ट्ये वगैरे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये आपली भूमिका काय काय एवढी तुम्ही याच्यामध्ये लिहायचा प्रयत्न करा. त्यानंतर शास्त्रीय कारणे बघून घ्या. आता शास्त्रीय कारणे कधी-कधी विचारले जातात. तर आपल्याला करून ठेवायचं, म्हणजे आपण वाचून ठेवलेली पाहिजे. पेपरमध्ये आल्यानंतर गोंधळायचं नाही. आपल्याला असं वाटलं पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःवरती, का आपण हे लिहू शकतो. आता मुलांच्या वाढीसाठी खेळ महत्त्वाचे आहे. खेळवर एक चॅप्टर आहे आपला. खेळवरती क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातो. तर इथे 3 मार्काचं विचारलं गेलेलं आहे. नंतर यशस्वी स्तनपानासाठी माता व बालकांची सुयोग स्थिती असणे आवश्यक आहे. तर बरोबर आहे. कारण का बरोबर आहे? कारण ते बाळाला दूध पचलं पाहिजे किंवा पिता आलं पाहिजे, अशा गोष्टी. अजून भरपूर तुम्ही लिहू शकता मनाने पण. तरी पण शास्त्रीय माहीत असेल तर आम्ही तुम्हाला याचा माझ्याकडे असेल नोट्स तर मी प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. नंतर फिजिओलॉजिकल जॉन्डिस हा नवजात बालकाच्या 3ऱ्या दिवशी आढळतो. तर का आढळतो? आता याचं खूप सुंदर आणि खूप सोप्या भाषेमध्ये खूप छानसं आमच्या सरांनी आम्हाला सांगितलेलं होतं. फिजिओलॉजिकल जॉन्डिस जेव्हा लिव्हरमध्ये, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. तरी पण मला आज सध्या सांगते. आपल्या RBC तयार होत असतात. जॉन्डिसमध्ये जॉन्डिसमध्ये काय होतं आपल्याला, ज्या कलर कसा होतो पांढरा, येलो कलरचा येलो होतो बाळाचा. तर ते कसं कसं होणार आहे ते सर्व जॉन्डिसमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे एकदम मराठी भाषेमध्ये. त्यामुळे तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंट करा, वाटल्यास मी सर्व शास्त्रीय कारणे काढून तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम करणार. कारण तुम्ही फक्त बघताय, कमेंट करत नाही. मग त्यामुळे काय होतं मला समजत नाही कोणता व्हिडिओ बनवा. ज्याचा कमेंट आली मी ते व्हिडिओ बनवते. मुलांसाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. का महत्त्वाचे आहे? कारण जे होणारे आजार आहे,
साथीवरती नियंत्रण करण्याची किंवा आपल्याला आरोग्यस्थिती सुधारण्यासाठी आपण भारताचे किंवा जगामध्ये कुठे पण तर लसीकरण खूप गरजेचे आहे मुलांसाठी. परिचारिकेने वाढ व विकासासाठी शिकणे आवश्यक आहे. तर परिचारिकेने वाढ विकास शिकणे का गरजेचे आहे हे तुम्ही मनाला लिहू शकता. कारण बाळाची वाढ व्यवस्थित होती की नाही, बाळ सॅम आहे का मॅम आहे का कुपोषित आहे हे समजण्यासाठी किंवा त्याची वाढ खुंटलेली आहे की नाही हे समजण्यासाठी परिचारिकाचा अभ्यास असणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याला अबनॉर्मल आणि नॉर्मल ही याच्यामधली जी लिमिट असते किंवा रेषा असते ती रेषा तिला कळली पाहिजे. त्यासाठी समजलं? खूप सोपे आहे. त्यानंतर प्रश्न 4था येतो 15 मार्काला. तर याच्यामध्ये बघू शकता लहान मुलामध्ये अतिसार किती मार्काला विचारलेलं 15. तर अतिसार सर्वांनी चांगल्या प्रकारे करायचं आहे. याच्यामध्ये काय विचारले अतिसाराची कारणे, चिन्ह लक्षणे आणि प्रतिबंधन काय करायचं आहे, आरोग्य शिक्षण काय देणार आहे आणि त्यानंतर व्यवस्थापन कसं करणार आहे. तर अतिसारावर मी कशाचं केलेलं आहे सध्या कांजण्याचा किल्ला. आता अतिसाराचा मी एक व्हिडिओ 15 मार्काचा जो क्वेश्चन आहे सर्व त्या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता हे काय करायचं अतिसार झाला, जे आलेले आहे आतापर्यंत आखडी, अतिसार हे काय करायचे IMPमध्ये लिहून घ्यायचे. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात करा. जे आले नाही ते कमेंट करा. मी तुम्हाला ते क्वेश्चन प्रोव्हाइड करीत राहीन. त्यानंतर आकडीची व्याख्या लिहायची. लहान मुलांमध्ये आकडीचे कारणे, परिचर्या आणि आरोग्य शिक्षण सेम क्वेश्चन आहे. फक्त वरती अतिसारी खाली आकडी म्हणजेच आपली फिट्स वगैरे येतात ते. त्यानंतर बालकांचे हक्क, शालेय आरोग्य कार्यक्रम, लहान मुलांमधील आहारातील समस्या किंवा कमतरता. तर बालकाचे अधिकार हे 10 अधिकारी पाठ करून घ्यायचे. ते मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करते. त्यानंतर शालेय आरोग्य कार्यक्रम. तर शालेय आरोग्य सेवा याचा 15 मार्काचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे. तो तुम्ही बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला कळून जाईल शालेय आरोग्य कार्यक्रम काय नसेल कळाला तरी कमेंट करा. त्या व्हिडिओ खाली कमेंट करा. शालेय आरोग्य कार्यक्रमाचा व्हिडिओ पण अपलोड होऊन जाईल चॅनलवरती. त्यानंतर लहान मुलांमधील आहाराची कमतरता. तर लहान आहाराची कमतरता काय होते, कशी होते, त्यानंतर काय आपल्याला त्याचे साईड इफेक्ट दिसतात बाळावरती ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. तर समजलं असेल आता इम्पॉर्टंट कोणते. आता तुम्ही फक्त एक व्हिडिओ बघितला किंवा एक क्वेश्चन पेपर बघितली. अशाच मी आता नाही का फक्त क्वेश्चन पेपर एक्सप्लेन करणार आहे अगोदर. नंतर ह्या करू आपण ॲन्सर शीट पण यासोबत प्रोव्हाइड करणार आहे. तर चालेल. तर व्हिडिओला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.